शेख व्ही एस किकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण फक्त या शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळणार म्हणजे शासनाने नवीन जी आर काढलेला आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. म्हणजे शासन अशा पद्धतीने जर नवीन जी आर काढला तर आपल्याला डॉक्युमेंटमध्ये काही चेंजेस करावे लागतील. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की इथे बघा, आपल्याला स्क्रीनवर दिसते कृषी विभागातर्फे मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरीचा ओळख क्रमांक किंवा फार्मर आय डी हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि याचबरोबर हे जी आर कधीपासून लागू केलेलं आहे तर तारीख 11 एप्रिल 2025 पासून हे जी आर लागू करण्यात आलेलं आहे. यामध्ये आपण पाहू शकता की शासनाच्या काही अटी आहेत आणि काही शासनाचे निर्णय आहेत. त्या निर्णयामध्ये आपण सर्वप्रथम पहिला निर्णय आहे, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आय डी, तसेच त्याचा तारीख बी दिलेली आहे, त्याचं 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये दुसरं पॉईंट नंबर 2 आपण सांगू इच्छितो की कृषी मार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना किंवा ओळखपत्र फार्मर आय डी अनिवार्य तर हेच करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये संकेतस्थळे म्हणजे आपल्याला फार्मर आय डी ऑनलाईन प्रणाली आहे, जे WWE आपण याच्यामध्ये पाहतो त्याचप्रमाणे आपल्याला हे जे ऑनलाईन प्रणालीत केलेली आहे याच्यामध्ये. आणि नंबर पॉईंट 3 शेतकरी क्रमांक संलग्न डेटा आणि जिओ रेफरन्सद्वारे हे ऑनलाईन केलेले आहे. ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इन्फरन्स API द्वारे आस्किंग केलेले आहे. आणि आपण याच्यामध्ये पाहू शकता हे महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. तर आता फार्मर आय डी कशी काढायची, म्हणजे आपल्याकडे CSC सेंटर, महा ई सेवा केंद्र किंवा वेगवेगळे सेतू केंद्र आहे, त्याच्यापासून आपण फार्मर आय डी काढू शकतो. आणि याच्यामध्ये आपण फार्मर आय डी काढून आपल्याकडे फार्मर आय डी काढणं हे अनिवार्य आहे, कारण शासनाने हे जी आर आणलेलं आहे. नवीन जी आर मध्ये फार्मर आय डी काढणं अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. तर आपण फार्मर आय डी काढून घ्या. आणि याच्यामध्ये शेतकरी ओळख क्रमांक किंवा त्यांच्याशी संलग्न डेटा, जमीन, जिओ रेफरन्स, पॅरलेस डाटा आणि त्यावर घेतलेले पिके DCS ह्या कृषी विभागामार्फत वापरल्या असल्यास ऑनलाईन प्रणाली ॲप्लिकेशन परफॉर्मिंग इन्फरन्स API द्वारे ॲग्रिस्टास या प्रणाली जोडीसाठी आवश्यक करण्यात आलेले आहे, कारण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त कृषी समन्वय विभाग हे लागू केलेले आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी जसं की मी म्हणलं आहे त्याप्रमाणे सदर पोर्टलवर नोंदणी करून घ्यायची आहे. आणि ग्राम कृषी विभाग, CSC शास्त्र यांची मदत घेऊन यंत्रणे हे आपण काढून घ्यायचं आहे. कारण पॉईंट नंबर 5 मध्ये आज 5 मध्ये पाहत असताना आपण शेतकऱ्यांनी राबवण्यात येणाऱ्या योजनाचा लाभ किंवा घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक असल्याच्या बाबत त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे प्रसिद्ध व जनजागृतीसाठी करण्यात यावी असं पॉईंट नंबर 5 मध्ये म्हणलेलं आहे. आणि यासोबतच आपल्या शेख VS किकिंग चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवर अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर आपण आपल्याशी वेगवेगळे नवीन व्हिडिओ रोज आणू. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.